धन्य हे भारत माते, मला तुझा अभिमान, दिशा दिशा करते तुझ्या यशाचे गान. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पूर्वा मुकेश जोशी, इयत्ता चौथी ओ. आओ बच्चों, तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. जसं गौरवानं आपल्या माता पित्यांना आणि गुरुजनांना सांगावं असा आपला भारत देश, अतिशय शालीन आणि उच्च संस्कृतीक लाभलेला आपला भारत देश आश्चर्य विनोबा भावनेत सुरेख वर्णन केलंय. भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती, आणि आपल्यात न घास दुसऱ्या देणे ही संस्कृती. अनेक राजे होऊन गेले, राजा हरिश्चंद्र, राजा विक्रमपुरू, शिवाजी महाराज, अजून किती किती नावे घ्यावी. जिजाबाईंसारखा राजा घडवणारी माता ही आपल्याच देशात जन्माला आली आणि सत्तेचा मोह जुगारून वडिलांच्या वचनाचा मान राखून वनवासी होणारे प्रभू रामचंद्र ही आपल्याच देशात जन्मले. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आदी या नद्यांनी पावन झालेल्या सुजलाम सुफलाम हे देश आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी हिमालय सारखा विशाल पर्वत आहे. भारताचे चरण धुण्यासाठी निसर्गानं दक्षिणेकडे सागराचीही निर्मिती केली आहे. प्रतीकांच्या पूजा करणाऱ्या आमच्या भारतात दसरा, दिवाळी, ओणम, पोंगल, ईद, ख्रिसमस, बैसाखी सुद्धा साजरी होतात. ब्रिटिश सरकारला हटवण्यासाठी स्वातंत्र्य विचारांनी केलेले कष्ट, त्यांचे हुतात्मे, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सोसावा लागलेला अपमान, अवहेला, त्यांनी केलेले त्याग आपण जाणतो का? सध्या आपण खूप वर्ष लोटल्यानं सुस्तावलो, सुखावलो. माझं ठीक चाललंय ना, मग मला फिक्री कोणाची? पण आज आम्हाला संघ स्थितीचा